खरं तर आपण सातत्याने पालखी मार्गातले जे काही कामं चालू आहेत प्रशासनाची त्याची सातत्याने पाहणी करताय. शेवटचा टप्पा आहे, पालख्या जवळ आलेल्या आहेत, जिल्ह्यात सुद्धा प्रवेश केलेला आहे. काय एकंदरीत आढावा घेतलेला आहे? आपण पाहतोय की पालखी आता सोलापूर जिल्ह्यात येऊन आता पंढरपूरच्या दिशेने येते. आज 21 तारीख आहे, उद्या 22 आहे. 23 तारखेचा मुक्काम आपल्या वाखरीमध्ये होईल आणि त्यावेळी सगळ्या वारकरी बांधवांचं स्वागत करण्यासाठी वाखरीचा पालखी तर सज्ज असावा म्हणून आमचं प्रशासन आणि शासन खूप ताकदीनं काम करते. असंख्य अडचणी असल्या तरीसुद्धा आलेल्या पालख्यांचं स्वागत करत असताना, दिंडेकऱ्यांचं स्वागत करत असताना, भाविक भक्तांचं स्वागत करत असताना त्यांना कमीत कमी त्रास या ठिकाणी कसा होईल. पावसाचं वातावरण आहे. या वातावरणामध्ये पावसाशी सुद्धा लढण्यासाठी आमचा पालखीतळ आता सज्ज झालेला आहे. पण शेवटी नैसर्गिक पाऊस पडतो, त्याला कृत्रिम उपाययोजना आपल्या सगळ्या पुऱ्या पडतील असं नाही. परंतु प्रयत्न तर आपला असा आहे की सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करत असताना या पालखी तळावर कमीत कमी सुविधा व्हावी, सगळ्या सुविधा मिळाव्यात आणि खूप मोठ्या उत्साहानं आमचा वाखरीचा पालखी तळ आणि खास करून पंढरीची नगरी आता ज्ञानोबारायांचं, माऊलींचं, तुकोबारायांचं आणि सगळ्याच पालख्यांचं, संतांच्या पालख्यांचं स्वागत करायला तयार आहे. 22 तारीख आहे, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. पालखी मार्गात पालख्यांमध्ये वाढदिवस साजरा करणार अशी चर्चा आहे. दौरा उद्या आहे अशी एक चर्चा आहे. ठाकूर बुवांचं रिंगण पाहणार आहे. तुम्ही जसं ऐकून आहे तसे मी पण ऐकूनच आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पंढरीचे भक्त आहेत, माऊलींची, तुकोबारायांचे भक्त आहेत आणि खास करून वारकऱ्यांचे भक्त आहेत आणि आपला वाढदिवस वारकऱ्यांच्या सोबत व्हावा असं वाटणं साहजिक आहे. शेवटी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. परंतु नक्की वारकऱ्यांना आवडेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, ज्या मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मार्गातले सगळे अडथळे दूर करून त्या पालखी मार्गाचा प्रवास वारकऱ्यांचा सुखकर व्हावा, आनंददायी व्हावा म्हणून सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. आणि खास करून पंढरीची नगरी आता एक ग्लोबल तीर्थक्षेत्र म्हणून पुढे येत असताना जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. तेव्हा इथली जनता, वारकरी प्रचंड मोठं प्रेम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावर करते. मुख्यमंत्री महोदयांना असा आशीर्वाद तर आहेच, पण प्रत्यक्ष आशीर्वाद द्यायला त्यांना आणखीन आवडेल. त्यामुळं आपण अपेक्षा धरूया. 2 दिवसापूर्वी 5 लाख भाविक राहतात. आपण त्यांच्यासाठी यंदा नवीन घाट चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर विकसित केला. 3 दिवसापूर्वी तुम्ही पाहणी केली. 5 लाख भाविकांची पायपीट वाचणार आहे. काय कल्पना आहे त्या? आपण पाहतो की सगळ्याच वारकरी भक्तांचं जेव्हा स्वागत होतं, चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करावं, चंद्रभागेला जाऊन चरणस्पर्श करावा, अशा सगळ्या भाविक भक्तांची अपेक्षा असते. मी प्रशासनाला, खास करून कलेक्टर महोदय आणि आमच्या सगळ्याच प्रशासनाला मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आता एवढ्या मोठ्या संख्येनं भाविक येतात. यावर्षीचा आकडा तर माझ्या हिशोबानं 30-32 लाखापर्यंत जाईल अशी परिस्थिती आहे. अशा वेळी या सगळ्या भाविक भक्तांना चंद्रभागेमध्ये स्नान करता यावं, चंद्रभागेचं दर्शन घेता यावं म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर घाट विकसित करण्याचं काम केलं. 65 एकर आपलं जे मैदान आहे त्या ठिकाणी 7 ते 8 लाख भाविक मुक्काम करतात, त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या स्नानाची व्यवस्था चंद्रभागेमध्येच दुसऱ्या बाजूनं दुसरा घाट बांधून कसं करता येईल अशी व्यवस्था प्रशासनानं करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं त्यात खूप मोठं यश आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावानं चंद्रभागेमध्ये स्नान करतील. मी वारकऱ्यांना, भाविकांना तर वारीच्या शुभेच्छा देत असताना प्रशासनाचं कौतुक करेन की त्यांनी या सगळ्या गोष्टी सहजपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गर्दीचं उत्तम विकेंद्रीकरण होईल. 2 दिवसापूर्वी वाखरी तळावर प्रचंड असं चिखल होता आणि 2 दिवसात इथलं चित्र पालटलंय. काय प्रशासनाला सूचना देऊन एवढं काम करून? नाही, इथं असलेला प्रत्येक प्रशासनाचा आमचा माझा सहकार्य आहे. आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम करायचा निर्णय घेतला. ज्या ज्या अडचणी आमच्या या व्यवस्थेमध्ये येत आहेत त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. खास करून कलेक्टर महोदय असतील, CEO असतील आणि खास करून आता PWDच्या एसींचं मी मनापासून कौतुक करेन
की त्यांनी खूप मोठं काम आता केलं. टार्गेट होतं की आम्हाला 3 दिवसात हे सगळं काम करायचं होतं. त्यांनी 3 दिवसाच्या आत सगळी व्यवस्था उभी केली आणि कार्योत्तर मान्यतेला अधीन राहून त्यांनी या ठिकाणी हे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं PWDचे AC असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करावंच लागेल आपल्याला. खरं तर हायटेक वारी आहे असं म्हणावं लागेल, कारण आपण पाहतोय पूर्ण पालखी मार्गावरती जर्मन हँगर असतील, वेगवेगळ्या विविध कमानी, ह्या खरं तर खूप आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. आणि त्याचबरोबरीने रस्त्यामध्ये सर्व संतांचे अभंग सुद्धा लावण्यात आले. ही नवीन कल्पना आहे, कशी सुचली आणि काय याबद्दल सांगा. अरे हा वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे. वारकरी भक्तांच्या स्वागतासाठी आमची पंढरीची नगरी किती उत्साहानं स्वागतासाठी तयार आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रतीत होत आहे. आपण बघितलं असेल, नगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, शासन असेल, इथला नागरिक असेल, इथले सगळे लोक असतील, हे सगळेजण वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. आणि ज्या ज्या सुविधा वारकऱ्यांना देता येतील ते देत असताना त्यांच्या स्वागतासाठी जे जे व्यवस्था करता येईल ती व्यवस्था करताना आपण बघतोय. त्यामुळं वारकऱ्यांचं या ठिकाणी यावर्षी अनोख्या पद्धतीनं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहतोय. पंढरीच्या नगरीमध्ये प्रवेश करताना आपण पंढरीत आल्याचा भास पहिली कमान बघितल्यावरच होतो, परंतु पुण्यापासून आपण बघतो की पालख्यांचं स्वागत करत असताना खूप सुंदर अशा स्वागत कमानी लागल्या आणि त्याचं कौतुक आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होताना आपण सगळेजण पाहतोय. शेवटी आमचं कर्तव्य आहे की आपण आलेल्या सगळ्या भाविक भक्तांना सोयी सुविधा देत असताना आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत हे या ठिकाणी जाणवलं पाहिजे आणि ती सगळी व्यवस्था आम्ही करतोय. वारकरी हात VIP खरं तर आपण ही घोषणा केली होती आणि आजच आपली जिल्हाधिकाऱ्यांनी शारीरिक क्षमता नसणाऱ्या वयोवृद्ध 2 ते 3 भाविकांना थेट दर्शन घडवून आणले. खऱ्या अर्थानं वारकरी हा VIP चढवून दिले. काय त्यांच्याबद्दल नाही, आपण समजून घेतलं पाहिजे की अगदी आम्ही राजकीय नेते असलो, आम्ही किती मोठे मंत्री झालो, आम्ही मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या पेक्षा मुख्यमंत्री महोदयांची भावना आहे की वारकऱ्यांना वेळेत दर्शन झालं पाहिजे, त्यांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे. तेव्हा वेळ पडली तर आपण त्याग केला पाहिजे आणि त्याग करणं काय आम्ही मेहरबानी करत नाही. माझं म्हणणं आहे की वारकरीच हाच आषाढीच्या एकादशी किंवा पंढरीमध्ये वारकरी हाच आमच्या दृष्टीने VIP आहे आणि त्याचं VIP दर्शन झालं पाहिजे. ह्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या, त्या सूचनांचं तंतोतंत पालन आम्ही करतोय आणि ते करत असताना माझ्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या माझ्या सहकारी बांधवांना मी मनापासून त्यांचा धन्यवाद देईन आणि त्यांना विनंती करेन की आपण सगळे मिळून वारकऱ्यांचे भक्त आहोत, विठुरायाचे भक्त आहोत. सगळ्यांना वारकऱ्यांची सेवा करायची आहे, विठुरायाची सेवा करायची आहे आणि खऱ्या अर्थानं ती सेवा कधी होईल जेव्हा वारकऱ्यांना कमीत कमी त्रास होईल, वारकऱ्याला आपल्यामुळं आनंद मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थानं सेवा होईल. नाना पटोले थोडे नाराज आहेत, इव्हेंट खूप आहे असं वाटतंय त्यांना, एवढे सगळ्या सुविधा दिल्या नंतर. आता कोणाला काय वाटतंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. शेवटी आपली बौद्धिक क्षमता असते, त्याप्रमाणे ते आपलं अनुमान काढत असतात. त्यांनी अनुमान काढले ते त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार काढलेलं आहे. नाना पटोले साहेब माझे मित्र आहेत, त्यांचं मी पंढरीच्या नगरीमध्ये मनापासून स्वागत करेन. पंढरीचं दर्शन घ्यावं आणि इथं आल्यानंतर आपण पाहावं की वारकऱ्यांच्यासाठी सुविधा आहेत, कुठल्या नेत्यासाठी नाही, इव्हेंटसाठी नाही, कुठल्या गोष्टीसाठी नाही. आणि आपण सगळेजण पाहत असाल, जयकुमार गोरे पालकमंत्री म्हणून काम करत असताना कलेक्टर महोदय असतील, माझे CEO असतील, आमचे सगळे अधिकारी असतील, यांचा कुठेही बोर्ड दिसणार नाही, यांचं कुठेही स्वागत कमान दिसणार नाही, यांचं कुठेही गाव दिसणार नाही. त्यामुळं इव्हेंट असता तर आम्ही आमचेच फोटो लावले असते, आमची नावं लावली असती आणि आम्ही इव्हेंट केला असता. याच्यामध्ये कुठलाही इव्हेंटचा विषय नाही. आम्ही लोकांची सेवा करणं याच दृष्टिकोनातून काम करतोय. त्यामुळं भगवंतानं त्यांना चांगला विचार करण्याची शक्ती द्यावी. ओके. दिल्लीमध्ये खरं तर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि तिथे काल काही प्रमाणात लाठीचार्ज झाला, काही अश्रुधुराच्या नळकांड्या फुटत आल्या. काय नक्की विद्यार्थ्यांना आपला सल्ला असणार आहे, काय नाही, विद्यार्थी बांधवांचा काल आंदोलन आपण बघितलं. शेवटी देशाची सर्वोच्च व्यवस्था संसद आहे आणि संसदेकडे आंदोलन जात असताना काय घडलं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनं सांगेन की विद्यार्थ्यांनी संयमाने गेलं पाहिजे. शेवटी देश आपला आहे
आणि या आपल्या देशामध्ये त्यांचे अधिकार आहेत, ते अबाधित आहेत, राहावेत, ही भावना आपली आहे. तर आंदोलनाच्या बाबतीत माझं एवढंच सांगणं आहे की नक्की सरकार त्यांच्या आंदोलनातल्या मागण्याचा विचार करेल आणि त्यांना सरकार आश्वस्त करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.